डिस्कसिंग. या डिस्कशन मध्ये काय चालू आहे आपलं, तर पहिले जे 3 अल्गोरिदम आपण पाहिले. व्हॉट वॉज द फर्स्ट 3 अल्गोरिदम दॅट वी हॅव सीन? द फर्स्ट वन वॉज एनीबडी? कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम. कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम. त्याच्यामध्ये काय होतं, आपण रिजन कोड जनरेशन आणि मेन अल्गोरिदम किंवा प्रोसिजर फॉर द क्लिपिंग आपण पाहिली होती. प्रोसिजर फॉर क्लिपिंग मध्ये काय होते, वन्स वी गेट द रिजन कोड, त्याच्यावरून त्याच्या एंडिंग ऑरिंग हे करून आपण काय करतोय, त्याचा ऍक्च्युअल पॉइंट जिथून आपल्याला क्लिपिंग स्टार्ट करायचंय, दॅट स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ लाईन अँड एंड पॉइंट ऑफ अ लाईन आपण कॅल्क्युलेट करत होतो आणि वी आर गोइंग टू विजिबल दॅट मच लाईन ओनली. मिड पॉइंट सब डिव्हिजन मध्ये आपण काय केलं, सेम रिजन कोड फाइंड आउट केले आणि ऑन द बेसिस ऑफ द डिफरंट केसेस हाऊ टू गो फॉर दिस, आपण ऑरिंग एंडिंग इथं काहीच करत नाहीये. याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर सेंटरला प्रत्येक वेळेस सेंटरला लाईन डिवाइड करत होतो. जो सब सेगमेंट किंवा जो सेगमेंट आपल्याला मिळाला होता आफ्टर डिवायडेशन, अगेन वी आर गोइंग टू चेक इट्स आउटकोड. आणि आउटकोड बघितल्यानंतर पुन्हा आपण काय करत होतो, त्याचं इफ इट इज स्टील आउटसाइड ऑफ द क्लिपिंग विंडो, पुन्हा एकदा आपण काय करतोय, त्याचं मिड पॉइंट कॅल्क्युलेट करतोय. सब सेगमेंटला सुद्धा पुन्हा एकदा सेंटर फाइंड आउट करून परत त्याला 2 सेगमेंट मध्ये डिवाइड करत होतो. सो दॅट प्रोसेस इज गोइंग टू बी रिकर्सिव्हली कॉल अंटिल वी फाइंड द कम्प्लीट लाईन सेगमेंट विच इज इनसाइड द क्लिपिंग विंडो. हे आपण केलं होतं. नेक्स्ट वी हॅव सीन द लियान-बास्की अल्गोरिदम. व्हॉट वी डिड इन दॅट, काय केलं आपण लियान-बास्की मध्ये? येस, एनीबडी? पॅरामेट्रिक लाईन इक्वेशन वरून आपण काही फॉर्म्युला कम्प्यूट केला होता अँड दॅट वी नीड टू चेक. त्या कंडिशन्स ज्या आहेत त्या जर फाइंड झाल्या तर आपण सांगू शकत होतो की लाईन ही आउटसाइड द क्लिपिंग विंडो आहे का इनसाइड आहे, हे आपण इझिली सांगू शकत होतो. तर त्याच्यावरून मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिले होते. कुणी सॉल्व्ह केलेत का ते? येस ऑर नो? येस मॅम, फर्स्ट केले. पहिल्यामध्ये काय आन्सर आले? Line is outside the clipping window, completely outside. Why it is? Because delta x is equal to 0 and q is equal to -1. Q1 is -1. कुठल्या एजला आलं होतं ते मायनस? q2 is equal to -1 ma'am. And Q2 is equal to -1. Okay. p2 is And equal to 0. व्हेरी गुड. P2 आणि Q2 ह्यांचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. असं नाही की P1 0 आलाय मग तुम्ही Q2 बरोबर त्याला कम्पेअर करताय. इट डझंट हॅव टू बी हॅपन. ओके, तर त्यासाठी तुम्हाला P1 Q1 ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. सपोज P1 इज इक्वल टू 0, Q1 इज लेस दॅन 0, तरच आपण असं म्हणू शकतो की लाईन ही कम्प्लिटली आउटसाइड आहे. ओके, तर त्याच पद्धतीने सेकंड तुम्ही कम्प्यूट करा. यू जस्ट गो थ्रू ऑल Ma'am, दिस केसेस. sequence coordinates आणि clipping points सांगता का? परत एकदा सांगा मला, तुमचा आवाज आला नाहीये नीट, परत एकदा बोला. मॅम, त्या डायग्राम वरून पॉइंट कोऑर्डिनेट्स आणि क्लिपिंग पॉइंट्स सांगता का? एकच मिनिट. मॅम, त्या डायग्राम मध्ये मिनिमम पॉइंट कुठले धरायचे नाहीत कळतात. हा मॅम. ठीक आहे. किती तारखेला सांगितलं होतं लेक्चरचं? वेन्सडे. ओके, हे लक्षात येते का? हे आले लक्षात? त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, जे कोऑर्डिनेट तुम्हाला चित्रांमध्ये दिसते, जसे की बघा हा पहिला पॉइंट आहे, लेफ्ट बॉटम कॉर्नरचा पॉइंट आहे, तो किती आहे त्याचे कोऑर्डिनेट्स? 1 0. 1 0 आहे. तर ह्या क्लिपिंग विंडोचा हे एक्स मॅक्स आणि वाय मिन काय आहे? 9 0 आहे. 9 0. इथे तो 9 7 आहे. एक्स मॅक्स इज इक्वल टू 9, वाय मॅक्स इज इक्वल टू 7 आणि इथे एक्स मिनिमम इज द 1 अँड वाय मॅक्स इज अ 7. ओके, ह्या व्हॅल्यूज फक्त तुम्हाला घ्यायच्या. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे? 10,6. 6 आणि बी किती आहे? 10,11. ओके,
याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा. सेकंड मध्ये काय प्रॉब्लेम आहे? तिथं 0 पण लिहिलं आणि 2 पण लिहिलं y ऍक्सिसचे. कुठे? ओके, दॅट इज द प्रॉब्लेम. ठीक आहे, मग हे 0 जे आहे ना, दिस इज फॉर द एक्स ऍक्सिस अँड यू कॅन टेक द 2 हियर. ओके, पण म्हणजे 2 जर घेतल्यावर आन्सर नाही येत इथं. 2 घेतल्यावर आन्सर येत नाहीये का? आणि Okay, I 0 will check it for first question. What about the second one? सेकंडच आन्सर येत नाहीये. Okay, so I will solve this and then we वाय will मीन टू discuss. घ्यायचं आहे ना इथे. Why mean? 2 2 घ्यायचं ना. घेतल्यावर 0 घ्यायचा. हा 2 घ्यायचे. बघूयात आपण हे, मी सॉल्व्ह करून सांगते तुम्हाला. चेक करते अजून एकदा. आता सध्या माझा फोकस काय होता, तर आपण सायरस बेक अल्गोरिदम सुरू करूया. इट्स अ मॉर्निंग सेशन, सो वी विल डिस्कस अबाउट द न्यू पॉइंट. ओके, थोडासा कॉम्प्लेक्स अल्गोरिदम आहे दॅन द 3 दॅट वी हॅव सीन. त्यामुळे आपण हे मॉर्निंग सेशनला घेतलेलं आहे. राईट, तर बघा सायरस बेक अल्गोरिदम मध्ये काय आहे. सायरस बेक इज अ लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. लक्षात ठेवायचं, बिकॉज इट कॅन बी आस्क्ड फॉर द MCQ क्वेश्चन. MCQ ला तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. सो प्रिपेअर फॉर दॅट, की कुठले अल्गोरिदम हे लाईन क्लिपिंग आहेत, कुठले अल्गोरिदम तुमचे पॉलिगॉन क्लिपिंग आहे. पॉइंट क्लिपिंगला तर कोणताही अल्गोरिदम आपण नोटिफाय केलेला नाही आहे. सायरस बेक आणि आपण पाहिलेले 3 अल्गोरिदम ह्यांच्यामध्ये एक मेजर डिफरन्स काय आहे, जी आपली क्लिपिंग विंडो होती दॅट वॉज द रेक्टँग्युलर फॉर द 3-1. जे आपण 3 अल्गोरिदम पाहिले त्यांच्यासाठी क्लिपिंग विंडो ही काय होती, रेक्टँग्युलर होती. बट फॉर द सायरस बेक अल्गोरिदम इट इज नॉट रेक्टँग्युलर. इट डझंट मीन दॅट की रेक्टँग्युलर नसणारच आहे. इट कॅन बी एनी शेप अँड मॅक्सिमम it's a type. That polygon type is the convex polygon. Can anybody tell me what are the properties of convex polygon? When we can call polygon is a convex? Anybody? At least one angle must be greater than 180 degree. Is it like that? Line is completely inside the polygon. Line is completely inside the polygon. Okay. So convex polygon is what? In this, angle between consecutive pair of edges is always less than 180 degree. अँगल जो आहे आपल्या एजेस मध्ये फॉर्म होणारा अँगल हा नेहमी 180 पेक्षा कमी असतो. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. आणि कॉन्केव मध्ये काय आहे, ऍटलिस्ट 1 अँगल शुड बी ग्रेटर दॅन 180 असं आहे. ओके, सो आय होप यू हॅव अ क्लिअर विथ दिस. कॉन्व्हेक्स मध्ये काय आहे, 2 एजेस मधला अँगल हा 180 पेक्षा कमी असतो. सो लेट अस बॅक टू अवर सायरस बेक अल्गोरिदम. सायरस बेक अल्गोरिदम मध्ये जे काही क्लिपिंग विंडो म्हणून पॉलिगॉन कन्सिडर केला जाईल, बिकॉज ॲज वी आर डिस्कसिंग की रेक्टँग्युलर नसेल, पण जो कोणता पॉलिगॉन शेप तिथं घेतला जाईल दॅट इज अ काइंड ऑफ कॉन्व्हेक्स पॉलिगॉन. इट्स एजेस शुड हॅव टू फॉर्म द 180 लेस दॅन 180 डिग्री. ओके, दॅट वी नीड टू चेक इट आउट. सो व्हॉट वी विल डू, we will try to understand this particular algorithm with an example. एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्यावरून आपण हे पाहायला सुरुवात करूया. सो आय विल यूज द पेन. आता सगळ्यांना पॅरामेट्रिक इक्वेशन माहिती आहे लाईनचं, येस ऑर नो? Yes, ma'am. सो आय विल राईट हिअर पॅरामेट्रिक इक्वेशन. Parametric equation of a line. Can anybody tell me what is this? x1 is equal to x is equal to x1 plus x2 minus x1 into X2 minus into t. X1 into t. Y is into t. equal to y1 plus y2 minus y1 into t. Y2 minus Y1 into t. ओके, ऑल टुगेदरली आपण हे पॉइंट साठी कसं लिहू शकतो, आपल्याला माहिती आहे पॉइंट मध्ये आपल्या x आणि y असतं, त्यामुळे आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. वी कॅन राईट एज अ P1, पॉइंट P1 इज अ स्टार्टिंग पॉइंट प्लस
we can take the P2 minus P1 okay into T. बरोबर आहे? Yes, ओके, ma'am. तर Yes, जनरलाइज आपण असं लिहू शकतो. आता सध्या आपण फक्त एक गोष्ट करणार आहोत. तर आपला जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो 1 पकडण्याच्या ऐवजी आपण P0 पकडूयात. इट डझंट मॅटर लॉट, पण आपण कन्व्हेन्शन साठी काय करूयात, P0 पकडूयात. त्यामुळे आपला जो लास्ट पॉइंट आहे तो आपला P1 असेल. ओके, तर लाईन जी आहे दॅट लाईन वी आर कन्सिडरिंग हियर, इट्स अ स्टार्टिंग पॉइंट इज नथिंग बट वी हॅव कन्सिडर्ड P0 and the end point is a P1. ओके, तर एवढं फक्त आपण चेंजेस केलेले आहेत. नाउ व्हॉट टू डू, जेव्हा तुम्ही सायरस बेक अल्गोरिदम लाईन क्लिपिंग साठी वापरणार आहात त्यावेळेस आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. आय विल राईट हियर. सायरस बेक अल्गोरिदम. The first point you need to concentrate on the dot product. जसं आपण मिड पॉइंट सबडिव्हिजन किंवा कोहेन सुदरलँड मध्ये काय केलं होतं, रिजन कोड जनरेशन आणि प्रोसिजर क्लिपिंग प्रोसिजर ह्या दोन गोष्टींमध्ये आपला अल्गोरिदम डिवाइड झालता. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला सायरस बेक अल्गोरिदम हा समजून घ्यायचा असेल, यू हॅव टू फोकस ऑन द टू मेन पॉइंट, दॅट इज द डॉट प्रोडक्ट and second one is the, as we have discussed now, parametric equation of line. Okay, यातली सेकंड जी टर्म आहे ती तुम्हाला माहिती आहे. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द डॉट प्रोडक्ट ओनली. ओके, सेकंड गोष्ट कुठली आहे, पॅरामेट्रिक इक्वेशन, जे की आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. वी विल कन्सिडर दिस and put it here. Fine. नाउ आता आपण काय करूया की आपल्याला एक शेप आहे आपल्याकडे. वी विल कन्सिडर क्लिपिंग विंडो इज द रेक्टँग्युलर. आपल्याकडे जी क्लिपिंग विंडो आहे ती ट्रँग्युलर आहे. ओके, अँड द लाईन जी आपल्याला लाईन क्लिप करायची आहे, इट इज लाईक दिस. फाईन, एवढं लक्षात आलंय. आपल्याला आपण कुठल्या सेक्शन मध्ये इंटरेस्टेड आहोत, ओनली द पार्ट विच इज इनसाइड द क्लिपिंग विंडो. म्हणजे ह्या ट्रँग्युलर क्लिपिंग विंडोच्या मध्ये जेवढा शेप आलेला आहे लाईनचा, जेवढा पार्ट आलेला आहे लाईनचा, आपल्याला फक्त तो काय करायचा आहे, विजिबल करायचा आहे. अदर पार्ट, रेस्ट पार्ट वी नीड टू इग्नोर किंवा रिजेक्ट करायचं आहे, फक्त एवढा पार्ट. मग हे पार्ट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, वी नीड टू नो द पॉइंट. ओके, फॉर एक्झाम्पल आपण अज्युम करूया तिथे की हा P3 पॉइंट आहे किंवा P0 डॅश पॉइंट आहे हा. ओके, आणि हा जो पॉइंट आहे दॅट इज नथिंग बट द P1 डॅश. म्हणजे आपल्याला लाईन जी मेन आपले कोऑर्डिनेट्स काय होते, P0 and here we have a P1. ते आपल्याला अपडेट करून काय करायचे, P0 डॅश आणि P1 डॅश. हे का करायचे, कारण आपले क्लिपिंग विंडो त्या पद्धतीनं आहे आणि त्याच्या एजेसच्या आतलाच फक्त सेक्शन लाईनचा आपल्याला विजिबल करायचंय. तर हे सगळं करताना सायरस बेकचा पहिला पॉइंट जो चालू होतो दॅट इज नथिंग बट द डॉट प्रोडक्ट. व्हाय इट इज इम्पॉर्टंट ते तुम्हाला जेव्हा आपण डिस्कस करत जाऊ ते लक्षात येईल. ओके, तर डॉट प्रोडक्टला सुरुवात करण्याच्या आधी कशाचं डॉट प्रोडक्ट घ्यायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, तर आता सध्या आपल्या पॉलिगॉनला किती एजेस आहेत, पटकन सांगा. क्लिपिंग विंडोला, क्लिपिंग विंडो आपल्या किती एजेसची आहे, क्लिपिंग विंडो 3. having 3 edges. ओके, त्याच्यावरती मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स असा येत नाही, पण जरी आला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता यावा त्या पद्धतीने आपण थोडंसं डिस्कस करूयात. बघा, 3 पॉइंट तुम्हाला महत्वाचे इथे लक्षात घ्यायचे. पहिला आहे ते, जेव्हा तुमचे क्लिपिंग विंडो आहे त्याचे तुम्हाला एजेस बघायचे, त्यातली पहिली एज आता सध्या आपण घेणार आहोत. ओके, तुम्हाला मी काय करेन की पहिल्या एजचं काय काय घ्यायचं ते सांगेन, and that same procedure you need to apply for the rest of the edges. ओके, मग तुमच्याकडे 3 एजेस असू द्यात, 6 एजेस असू द्यात, 8 एजेस असू द्यात, इट डझंट मॅटर. तुम्हाला जर एका एजचं कॅल्क्युलेशन कळालं, you can go for calculating for the remaining edges. Okay, so consider first edge or we can say one edge. कुठलीही घ्या, it doesn't matter.
वी विल कन्सिडर वन एज. मग आपण कुठली एज कन्सिडर करूया? वी विल टेक द लेफ्ट साइड एज. ओके, आय विल ड्रॉ हिअर. ही एज कन्सिडर करू फर्स्टली. फाईन, एक एज कन्सिडर केली. देन वी नीड टू कन्सिडर द सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट काय करायचंय बघा, ह्या एज वरती तुम्हाला एक नॉर्मल वेक्टर घ्यायचा आहे. नॉर्मल वेक्टर that is going to be represented by, आता हा जो नॉर्मल वेक्टर आहे याला आपण एक नोटेशन देऊया. इट इज कॉल्ड एज द ni. ओके, what it is doing? It is a moving in outward direction. Normal vector ni is moving in outward direction. आता इथं I काय रिप्रेझेंट करताय? I is nothing but number of age. I is equal to number of an age. Okay, I is a representing number of age. So as we know that we have a triangle as a clipping window, we have a 3 edges. So n1, n2, n3. Left edge ला आपण n1 म्हणू, right edge ला n2 म्हणू आणि bottom edge ला n3 म्हणू. Now third point we need to understand here what we have to consider any point on the same edge. जी एज तुम्ही घेतली म्हणजे n1 एज घेतली असेल तर त्या एज वरती तुम्हाला एक पॉइंट घ्यायचा आहे. ओके, ऑन द एज, ऑन द सेम एज, and we will represent it as a represented as PEI. What exactly it is? Point on the edge I. Okay, so I will write here point on the edge I, or we can say ith edge. Ith edge. Okay, लक्षात आले तिन्ही पण नोटेशन? Yes, ma'am. P stands for point. Okay, I stands for the number of edges and E stands for the edge only. So you must have to consider PEI. तर 3 पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. एक एज घेतली जी आपण ब्ल्यू लाईन आता सध्या घेतली, आता आपल्याला नॉर्मल वेक्टर घ्यायचा आहे. तिन्ही So I पॉइंट will- वरती एक पॉइंट कन्सिडर करायचं असतं आपल्याला. आता बघा ना, मी तुम्हाला दाखवते, फक्त लक्षात घ्या. जर नाही कळालं तर विचारा. ओके, कन्सिडर वन एज. हे पॉइंट कन्सिडर केले आपण. आता पहिला पॉइंट घेतलाय, ब्ल्यू लाईन आपली एक एज कन्सिडर केली. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? नॉर्मल वेक्टर घ्यायचा आहे विच इज मुव्हिंग इन आउटवर्ड डिरेक्शन. आता हा कशा पद्धतीने घ्यायचा? तर हा एक एरो आहे जो आपल्या एजला परपेंडिक्युलर आहे. ओके, यू मस्ट हॅव टू ड्रॉ अ लाईन, ड्रॉ अ वेक्टर which is perpendicular to an edge. आपल्या एजला काय असला पाहिजे? तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. ओके, सो आय विल नेम हिअर एन आय किंवा n1 घेऊ शकता तुम्ही. फाईन, सो बेसिकली आपण काय करूया? जनरलाइज टर्मिनॉलॉजी लिहूयात. सो ni, पण ह्या एज साठी ही काय असणार आहे? n1 असणार आहे. एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या? एज वी हॅव कन्सिडर लेफ्ट एज घेतली आपण. नंतर आपण नॉर्मल वेक्टर ड्रॉ केलाय जो की परपेंडिक्युलर टू अवर एज असेल किंवा साइड असेल ऑफ द क्लिपिंग विंडो. त्याला आपण नाव काय दिलं? n1. का? कारण की हे आपलं काय आहे? पहिली एज आहे, फर्स्ट एज आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला n1 म्हणू शकता. पण जनरलाइज आपण फॉर्म्युला पुट करणार आहे त्यासाठी आपण ni दिले. नाउ वी हॅव टू टेक व्हॉट? वी नीड टू कन्सिडर वन पॉइंट ऑन अ एज. त्याच एज वरती आपल्याला एक काय घ्यायचं आहे? पॉइंट घ्यायचा आहे. सो आय विल टेक एनी पॉइंट. कुठेही घ्या तुम्ही, इट डझंट मॅटर. सो आय विल टेक अ पॉइंट हिअर अँड आय विल नेम इट ॲज अ PEI. जनरलाइज केले, पण हे काय आहे? PE1 असणार आहे. फाईन, लक्षात आलं? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आता काय कुणाला डाऊट असेल तर सांगा बिफोर वी प्रोसीड अहेड. अजून आपल्याला डॉट मॅट्रिक्स ही टर्म इव्हॅल्युएट करायची, कम्प्युट करायची. एक एज कन्सिडर करायची. तुमची क्लिपिंग विंडो मग पेंटॅगॉन असू द्यात किंवा हेक्झागॉन असू द्यात, ऑक्टॅगॉन असू द्यात, यू हॅव टू कन्सिडर द सिंगल एज ॲट अ टाइम. ओके, सो वी हॅव टेकन द लेफ्ट एज, वी हॅव ड्रॉन द नॉर्मल वेक्टर. तर तो त्या
एजचा झाला, तो बाकीच्या साईडसाठी नसणार आहे, बाकीच्या एजेससाठी सेम नसणार आहे. ओके, देन वी हॅव टेकन वन पॉइंट ऑन अ सेम एज. त्याच एज वरती आपण एक रॅन्डम पॉइंट घेतलाय, त्या पॉइंटला काय नाव दिलंय, PE1 दिले, PEI दिले. ओके, नाव what to do, we have to go for the dot product. So I will write here dot product. आता बघा डॉट प्रोडक्ट कसा लिहायचा आहे तुम्हाला. दिस इज नथिंग बट द NI dot then any point PEI on the edge has to be differ from the actual point. थोडक्यात काय आहे, I will take here P minus PEI. Okay, now what exactly it is, what is the P here? तर आपल्याला काय काढायचं सांगा बरं. We need to find out a point. हा पॉइंट आपल्याला काढायचा आहे, बरोबर आहे की नाही. हा पॉइंट आपल्याला काढायचा आहे, येस और नो. Yes, ma'am. P0 डॅश आपल्याला काढायचं आहे. ओके, तर हा पॉइंट सुद्धा कुठं आहे, आपला लाईनवर आहे. पण सपोज we have a consider any point which is on a line P0 P1. आपल्या P0 P1 मध्ये कुठल्याही म्हणजे ह्या लाईन वरती कुठलाही एखादा पॉइंट तुम्ही कन्सिडर केला तर तो पॉइंट इथं काय नोटिफाय होणार आहे, P म्हणून नोटिफाय होतोय. ओके, सो यू सपोज टू राईट, यू सपोज टू सिलेक्ट अ पॉइंट. तुम्हाला पॉइंट कसा घ्यायचा आहे, जो पॉइंट तुमच्या ऍक्च्युअल लाईनवर आहे, ज्या क्लिपिंग लाईन, जी लाईन तुम्हाला क्लिप करायची आहे त्या लाईनवरचा पॉइंट हा P न नोटिफाय केलाय. ओके, सो डॉट प्रोडक्ट NI डॉट P मायनस पॉइंट ऑन अ एज. ओके, तर हे जेव्हा डॉट प्रोडक्ट तुम्ही परफॉर्म करताल मला 3 केसेस मिळतात. व्हॉट आर दिस 3 केसेस, लेट मी टेल यू. तुमची जी डॉट प्रोडक्टचं व्हॅल्यू आहे, इट कॅन बी द निगेटिव्ह, मीन्स इट इज अ लेस दॅन 0. ओके, लेस दॅन 0, सो आय विल राईट हिअर निगेटिव्ह. किंवा हे जे प्रोडक्ट आहे डॉट प्रोडक्ट, इट कॅन हॅव द व्हॅल्यू 0. इट मीन्स काय आहे, हे पॉझिटिव्ह आहे, शून्यपेक्षा मोठा Greater आहे. than 0. आणि अजून काय असू शकतं, Equal to 0. Equal to Very 0. Equal to इक्वल टू 0 असेल, वी कॅन कॉल इट ॲज अ न्यूट्रल. ओके, किंवा तुम्ही 0 म्हणून फक्त कन्सिडर करा. आता ह्याचा अर्थ काय आहे तो फक्त मी तुम्हाला सांगते बघा. जर तुमच्या ह्या इक्वेशनचा आन्सर हे निगेटिव्ह आलं, लेस दॅन 0 आलं, नॉट अ 0 आलं, तर तुम्ही घेतलेला पॉइंट P कुठे घेतलाय आपण पॉइंट P, इथे आतल्या ब्रॅकेटमध्ये P मायनस PEI केले, तर तो पॉइंट जो आहे दॅट पॉइंट इज इनसाइड द पॉलिगॉन, सॉरी क्लिपिंग विंडो. पॉलिगॉन नाही म्हणायचं, क्लिपिंग विंडो म्हणायचं. ओके, फाईन. देन इफ इट इज अ पॉझिटिव्ह, then we can call point is outside of the clipping window. Okay, and जेव्हा ह्या कॉम्प्युटेशनचा आन्सर हे 0 येईल त्यावेळेस तुम्ही अज्युम करणार की पॉइंट इज ऑन द एज. ओके, एज कुणाची आहे, clipping क्लिपिंग window. विंडोची. ओके, थोडक्यात काय आहे बघा, एका T या टायमिंगला तुम्ही काय केलं, हा पॉइंट प्लॉट केला एका सर्टन टाइमला. T आपण कन्सिडर करतो, पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. T ह्या काहीतरी 1 असताना किंवा यू कॅन टेक एनी व्हॅल्यू, त्यावेळेस आपण हा रेड कलरचा पॉइंट प्लॉट केला. पण जेव्हा तुम्ही हा पॉइंट ह्या इक्वेशन मध्ये ठेवताल, ह्या डॉट प्रोडक्ट मध्ये ठेवताल, तेव्हा तो त्याचा आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह येईल. अँड व्हॉट इट इंडिकेट्स, द पॉइंट इज आउटसाइड ऑफ द क्लिपिंग विंडो. ओके, पण जर तुम्ही अजून एखादा पॉइंट घेतला, इफ यू हॅव टेकन अ पॉइंट हिअर, इथं घेतला,
आता इथलं टायमिंग वेगळं असणार आहे. टी इज अ डिफर, येस ऑर नो? Yes, ma'am. बरोबर आहे. मग आपण ह्याला काय म्हणूया, T2 म्हणूयात. ओके, T2. ह्या T2 टायमिंगला हा पॉईंट घेतला आणि हे जर आपण इथं पुट केलं तर आपला आन्सर निगेटिव्ह येतं आणि त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की P ऑफ टी म्हणजे जो आपण अज्युम केलाय T2 टायमिंगला तो पॉइंट काय आहे, इनसाइड द क्लिपिंग विंडो. पण आपण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत का? नो. No. वेर वी आर इंटरेस्टिंग की आपल्याला हे कम्प्युटेशन कसं असलं पाहिजे, ह्याचा आन्सर किती यायला पाहिजे? इक्वल टू 0. इट शुड बी इक्वल टू 0. का 0 पाहिजे? कारण की आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट काढायचा आहे. बरोबर आहे का? आपल्याला आपल्या लाईनने जी लाईन क्लिप करायची आहे त्या लाईनने आपल्या क्लिपिंग विंडोला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलंय तो पॉइंट आपल्याला काढायचा आहे आणि तो पॉइंट कधी मिळेल, जेव्हा हे डॉट प्रोडक्ट 0 असेल तेव्हा मिळेल. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? त्यामुळे आपण Yes, हे ma'am. इक्वेशन थोडस वेगळ्या पद्धतीने लिहूया. We will write this dot product as a ni dot product P of t minus PEI. बरोबर आहे का मी लिहिलेलं? It should be Yes, ma'am. 0. Okay. So our condition is what? की हे जे डॉट प्रोडक्ट आहे, हे जे डॉट प्रोडक्ट आहे त्याचं कम्प्युटेशन काय असलं पाहिजे? 0च असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय मिळेल? P dash new point. इंटरसेक्शनचा स्टार्टिंग पॉइंट इथला टी वेगळा असणार, इथला टी वेगळा असणार. ओके, आवाज सो नव्हता वी येत. विल अज्युम दॅट. हे बघा, आता आपण असं अज्युम करूयात की जो आपल्याला P0 डॅश मिळणार आहे तो आपल्याला पॉइंट काय कन्सिडर करायचा आहे? T1 कन्सिडर करूयात. म्हणजे T1 ह्या टायमिंगला आपल्याला तो पॉइंट मिळेल आणि हा आपल्याला T2 ह्या टायमिंगला मिळेल. ओके, तर हे जनरलाइज करण्यासाठी आपण कसं लिहिलेलं आहे? हे इक्वेशन दोन्हीसाठी चालणार आहे, दोन्ही टाइम साठी आपण लिहिणार आहोत. ओके, तर TNI P ऑफ टी मायनस PEI इज इक्वल टू 0. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या? हे 0 का घेतले आपण इक्वेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Ma'am, ते फॉरगेट starting अबाउट point T2 साठी कारण वेगळं आणि end point साठी वेगळं असणार आहे ना ती? वेगळं असणार आहे. थांबा ना, आता आपण काय करतोय, फक्त एका एज साठी बोलतोय म्हणून आपण सध्या T1 वर कॉन्सन्ट्रेट करूया. जेव्हा आपण ह्या एजला जाऊ ना त्या एज साठी पुन्हा आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करणार. परत आपण बॉटम एजला जाऊ ना त्यावेळेस परत करणार. का करायचं? कारण की आपल्याला माहित नाही की आपली लाईन किती एजेसला, क्लिपिंग विंडोच्या किती एजेसला इंटरसेक्ट झाली. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? Yes, ma'am. ओके, सो वी हॅव टू एन्श्युअर. त्यामुळे प्रत्येक एज साठी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्यावरून आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? हे जे इक्वेशन आहे हे सोडवावं लागेल. आता हे इक्वेशन कसं इव्हॅल्युएट करायचं हे बघूया. ओके, तर बघा, डॉट प्रोडक्ट पहिल्यांदा एक लक्षात घ्या. बोला. मॅम, रोल नंबर 61 ला जॉईन करून घेता का? नेटवर्क इश्यूमुळे त्याला जॉईन नाही होत आहे. बरं, ठीक आहे, एकच मिनिट. त्यांना सांगा, त्यांना ऍड व्हायला. ठीक आहे, हे बघा, आता जर आपण काय डिस्कस करत होतो आपण? वी नीड टू कम्प्युट दिस. तुम्हाला हे सांगायचं मला की डॉट प्रोडक्ट आणि तुमचं मल्टिप्लिकेशन ह्या दोन्हीही गोष्टी वेगळ्या आहेत. दीज टू ऑपरेशन्स आर नॉट सेम. त्यामुळे आपण तसं करणार नाही. आता तुम्हाला वाटेल की आपण ह्याची व्हॅल्यू, NI ची व्हॅल्यू P ऑफ टी ला आणि PEI ला आपण काय करू शकतो? मल्टिप्लाय करू शकतो. इट इज नॉट लाईक दॅट. ओके, तर आता सध्या आपण काय करूयात? ह्याला कन्वर्ट करूयात. P ऑफ टी काय आहे आपलं? P ऑफ टी काय आहे जरा सांगा बरं. व्हॉट इज द P ऑफ टी? Starting point चा timing.
आहे स्टार्टिंग पॉइंटचं, पण त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये आपण कन्वर्ट करायचं म्हणलं तर काय येईल? व्हॉट विल बी द पॅरामेट्रिक इक्वेशन? P of x is equal to x1. हा, व्हेरी गुड. मग आता आपण काय करूया, जनरलाइज लिहूया जसं आपण वरती लिहिलं होतं. हा, स्टार्टिंग पॉइंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, P1 मायनस 1 एंड पॉइंट minus P of 0 into t. P0 आणि या ब्रॅकेटला T न मल्टिप्लाय होणार, बरोबर आहे. आणि नंतर काय करतोय आपण, मायनस PEI. हा, आणि ही पूर्ण टर्म आपल्याला काय पाहिजे, 0 पाहिजे, बरोबर आहे. नाव आता बघा आपण काय करूया, हे थोडंसं सिम्प्लिफाय करत जाऊया. थोडंसं लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपण पहिल्यांदा T न मल्टिप्लाय करून घेऊया. सो NI डॉट P0 तर आहे तसा राहील, प्लस P1 मल्टिप्लाय बाय T मायनस P0 मल्टिप्लाय बाय T, ओके, आणि मायनस PEI इज इक्वल टू 0. नेक्स्ट व्हॉट वी विल डू, डॉट प्रोडक्ट ना आतमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ओके, NI डॉट P1 into T minus P0, sorry, NI dot P0 into T minus PEI. This whole term should be equal to 0. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं सांगा. जर मला T कळाला तरच मी P0 डॅश कॅल्क्युलेट करू शकते, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण सध्या ह्या इक्वेशन वरून आपण काय फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे आपल्याला करावं लागेल, व्हॉट आय नीड टू कम्प्युट हिअर, कशाची व्हॅल्यू आपल्याला काढायची ह्या इक्वेशन मधून. NI आपल्याला माहित असणार आहे, P0 P1 आपल्याला माहित आहे, कारण आपल्याला लाईनचे एंड पॉइंट आपल्याकडे टाइम काढावा लागणार आहे. सो व्हॉट वी विल डू, वी विल कीप ऑल द टर्म्स ऑन द लेफ्ट हँड साइड विच आर हॅव्हिंग द T टर्म, ओके, आणि राहिलेल्या टर्म आपण काय करूया, राईट हँड साइडला पाठवून देऊया. सो आय थिंक हिअर वी हॅव अ मिस टू पुट द डॉट प्रोडक्ट, कारण पूर्ण ब्रॅकेटला होतं. ओके, सो आय विल डू लाईक दिस, NI डॉट, सॉरी, T कॉमन काढते, मल्टिप्लिकेशन इकडे, NI डॉट P0, आता सध्या आपण ही टर्म घेतोय, वी आर टेकिंग दिस टर्म, यातनं फक्त T कॉमन काढतोय, and that we will keep at the left hand side only, minus NI dot P1 is equal to NI into PEI minus NI into P0, बरोबर आहे. करेक्ट आहे का माझं? मॅम परत एकदा सांगता का? हे बघा, ही टर्म आपण काय केली आहे, उजव्या बाजूला नेली आहे. ही टर्म इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल, येस और नो, बिकॉज इट इज मायनस, त्यामुळे NI इंटू PEI हे पॉझिटिव्ह झाले. पहिली टर्म ज्याच्यामध्ये T नाहीये त्या मी कुठे घेतल्यात, राईट हँड साइडला घेतोय आपण. तर NI P0 हे काय झालं, वजा झालं, कारण इकडे ते पॉझिटिव्ह होतं. ओके, इथपर्यंत आले लक्षात. आणि मधलं जे आहे ज्याच्यामध्ये T टर्म्स आहेत त्यातलं T कॉमन काढले आपण आणि राहिलेले टर्म्स ह्या पद्धतीने लिहिले. ओके, आय थिंक आय मेड मिस्टेक हिअर. मॅम तिथे P0. हा, आला आता बरोबर. Yes, ma'am. ओके, नाउ वी विल गो फॉर द कम्प्लीट. फक्त एक टर्म ठेवायची आपल्याला, त्यामुळे आपण काय करतोय बघा, आय राईट हिअर NI डॉट PEI मायनस P0 आणि ह्या होल टर्मला डिवाइड करणार आहे आपण कशाने, NI डॉट P1 मायनस P0. ओके, तर ह्या टर्मला आपण काय करतो, त्याला डिवाइड करतो. पुट लाईन हिअर, इथपर्यंत आलं लक्षात. येस मॅम. येस मॅम. ओके, हा, नाउ व्हॉट टू डू,
वी हॅव टू ॲज्युम समथिंग. काय ॲज्युम करायचंय बघा, आपण असं ॲज्युम करूयात की आपल्याकडे डी नावाची एक टर्म आहे. डी स्टँड्स फॉर द डिनॉमिनेटर and it is nothing but the P1 minus P0. P0. ओके, त्यामुळे आपलं हे जे इक्वेशन आहे ते आपण कसं लिहिणार, आय विल राईट हिअर ओनली इज इक्वल टू, पुन्हा एकदा तेच टर्म येणार, हीच टर्म इथे येते. फक्त यातलं आपण काय काढून टाकणार आहे, P1 minus P0. हा, त्याच्याऐवजी आपण इथे काय लिहूया, D. इट इज नथिंग बट द डी. D. ओके फाईन. आता जेव्हा आपण हे लिहितोय तेव्हा अजून 3 केसेस जनरेट होतात. 3 केसेस मधल्या 2 केसेस आपण इथे डिस्कस करणार आहोत, जे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. काय डिस्कस करायचे बघा. आता हे प्रोडक्ट असं नाहीये, नॉर्मल व्हेक्टरचं आणि आपल्या कॉमन मल्टिप्लिकेशन मध्ये थोडासा डिफरन्स आहे, तो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना डिस्कस करणार आहे. फक्त आता हे ह्याच पद्धतीने लिहायचंय. म्हणजे मी तुम्हाला जर डायरेक्टली असं दिलं असतं की तुम्हाला डॉट प्रोडक्ट काढायचंय आणि हे इक्वेशन कम्प्युट करायचे, तर तुम्हाला लक्षात आलं नसतं. त्यामुळे आपण हे सगळं आता सध्या कम्प्युटेशन केलं होतं. ओके, आता ह्यातल्या डिनॉमिनेटरवर, डिनॉमिनेटर इज व्हॉट, ni.d, हे जे डिनॉमिनेटर आहे ह्याच्या व्हॅल्यूजवर आपल्याला काही पॉइंट डिसाइड करायचे आणि तिथेच आपला अल्गोरिदम संपतोय. ओके, बघा जेव्हा तुम्ही ni.d हे कॅल्क्युलेट करता आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय पॉसिबिलिटी आहे आन्सर मिळण्याची, it may be the positive or you can get ni dot denominator may be the negative. ओके, जर तुम्हाला डिनॉमिनेटर वरची टर्म सोडून द्या, पण खाली जर तुम्हाला -1, -2, -10, -15 अशी व्हॅल्यू आली, वर पण वजा आहे खाली पण वजा आहे, तर वजा वजा कॅन्सल नाही करायचं. आधी आपल्याला काय चेक करायचंय, कुणाचा डिनॉमिनेटर हा निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे. आता जर आपला डिनॉमिनेटर हा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला काय समजायचं आहे, ती जी एज आहे त्या क्लिपिंग विंडोला टच करून बाहेर पडत आहे. सो वी कॅन कन्सिडर दॅट इट इज अ लिव्हिंग एज. ओके, इट इज अ लिव्हिंग एज. कुठली लिव्हिंग एज आहे मग आपल्या ह्याच्यामध्ये, जिथं T2 इंटरसेक्शन आहे, P1 डॅश आहे, इथे काय येणार आहे, आपले इथला डिनॉमिनेटर जो आहे ह्या लाईनचा, तो डिनॉमिनेटर, त्या एजचा डिनॉमिनेटर काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असेल, पॉझिटिव्ह असेल. त्यावेळेस आपण काय समजू शकतो, दिस पर्टिक्युलर एज इज लिव्हिंग एज. म्हणजे क्लिपिंग विंडोची ही एज काय आहे, लिव्हिंग एज आहे. ओके, देन वी कॅन कन्सिडर अनदर केस. जर निगेटिव्ह आन्सर आलं तर आपल्याला काय समजायचंय की जिथल्या पॉइंट साठी, ज्या लाईन साठी, ज्या एज साठी आपला डिनॉमिनेटर हा लेस दॅन 0 आलाय, निगेटिव्ह आलाय, ती एंटरिंग एज आहे. त्यामुळे काय होईल, लिव्हिंग एज म्हणजे काय, ही एज तुम्हाला काय देईल, एंड पॉइंट देईल. ओके, दिस विल गिव्ह यू एंड पॉइंट ऑफ युअर लाईन. कुठल्या एजला तुम्हाला एंड पॉइंट मिळेल हे समजून जाईल. तर एंटरिंग एज तुम्हाला काय देईल, स्टार्ट पॉइंट. इट विल गिव्ह यू स्टार्ट पॉइंट. आता बघा आपल्याकडे 3 एजेस आहेत, त्यामुळे आपल्याला किती व्हॅल्यू मिळतील, म्हणजे आपण काय करणार थोडक्यात बघा, वी विल गो फॉर दिस लाईन ऑल्सो. इथे सुद्धा आपण एक वेक्टर घेणार, ह्या वेक्टरला एक नाव देऊया, वी विल गिव्ह द नेम ॲज अ N2. ओके, पहिल्याला N1 दिला. सेकंड वी विल कन्सिडर हिअर PEI. ओके, इथं आपण काय कन्सिडर केलं, PE2 आला आपल्या इथे. सिमिलरली व्हॉट वी आर गोइंग टू डू फॉर बॉटम इज लाईक दिस. ओके, सो वी हॅव अ N3 आणि त्याचबरोबर एक पॉइंट जर आपण इथं पुट केला तर एनी पॉइंट ऑन द एज इज कॉल्ड एज द PEI, पॉइंट ऑन द एज I. ओके, PE3 येणार आपल्याकडे. ओके, आणि आपल्याकडे काय आहे, P0 आणि P1 म्हणजे ऍक्च्युअल लाईन जी आपल्याला क्लिप करायची, ती लाईन सुद्धा आपल्याकडे आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याकडे आहेत. तर ह्या केसमध्ये तुम्हाला किती व्हॅल्यूज मिळेल, म्हणजे किती वेळा कम्प्युट करावं लागेल, हे 3 times. 3 वेळा. 3 टाइम्स.
त्यामुळे तुम्हाला किती टाइम मिळतील? तुम्हाला T1 मिळेल पहिल्या एज साठी, T2 and 3. तुम्हाला T3. T2 मिळेल दुसऱ्या T3. एज साठी आणि तुम्हाला T3 मिळेल तिसऱ्या एज साठी. मग तुम्हाला काय चेक करायचंय की T1 कॅल्क्युलेट करताना सपोज आय विल राईट हिअर, हे न्यूमरेटर आहे. ओके, न्यूमरेटर 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 1. ओके, त्यावेळेस तुम्ही D1 चेक करणार की तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सिमिलरली यू आर गोइंग फॉर द सेकंड केस, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मिळाला तुम्हाला, इज इक्वल टू यू विल हॅव द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. मग प्रत्येक वेळेस तुम्ही काय चेक करताय? D1 हा ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे. मग एक केस कन्सिडर करा की आपल्याला D1 जो आहे तो निगेटिव्ह आलाय, म्हणजे ही एंटरिंग एज आहे. ओके, एंटरिंग एज आहे. दिस इज युअर एंटरिंग एज. हे आपण एक्झाम्पल घेतोय. ओके, इट इज नॉट अ ट्रू की D1 नेहमी एंटरिंग एजच असेल असं नाही. अँड दिस इज युअर लिव्हिंग एज. दिस इज युअर लिव्हिंग एज. फाईन. तर तुम्हाला किती व्हॅल्यू मिळाल्या एंटरिंग साठी? किती व्हॅल्यूज One. मिळाल्या? Entering 1 साठी व्हॅल्यू one. मिळाली. म्हणजे मी असं लिहू का? TE इज इक्वल टू, तुम्हाला फक्त एकच व्हॅल्यू मिळाली. ओके, आणि TL म्हणजे काय? तर टाइम ऍट लिव्हिंग. त्यासाठी तुम्हाला किती व्हॅल्यू मिळाल्या? 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता Yes. 2 मधली कुठली व्हॅल्यू कन्सिडर करायची हे कन्फ्युजन आहे. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. येस ऑर नो? Yes, तुम्हाला ma'am. माहित आहे का? तुम्हाला माहित बघून कळते की तुम्हाला कुठल्या लाईनला कुठल्या एजला आपली लाईन इंटरसेक्ट झाली आहे. पण ऍज अ प्रोग्रामर तुम्हाला असं लक्षात येईल का त्यावेळेस की रॅन्डमली तुम्हाला एखादा पॉलिगॉन दिला, एखादी क्लिपिंग विंडो दिली, तर किती एजेसला जाते हे लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्या एजेस साठी हे कम्प्युटेशन काढायचे. T1, T2, T3, T4, T5. जर पेंटॅगॉन असेल तर, हेक्झागॉन असेल तर 6 वेळा टी कॅल्क्युलेट होईल. ऑक्टॅगॉन असेल तर 8 वेळा तुमचा टी कॅल्क्युलेट होईल. मग त्यातले जे टीज आहेत ते टीतले काही टी हे एंटरिंग एज म्हणून होतील. दॅट इज व्हॉट, ते कशावर बेस्ड आहे की तुमचा डिनॉमिनेटर निगेटिव्ह असेल तर एंटरिंग एज, डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह असेल तर लिव्हिंग एज. मग आपण हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी काय केलेलं आहे, यू नीड टू राईट हिअर, जर तुम्हाला टाइम डिसाइड करायचा आहे ऍट फॉर द एंटरिंग एज, तर TL2 कसं काय कन्सिडर केलेलं? आवाज नीट येत नाहीये. आणि तिथे TL2 कसं कन्सिडर केलेलं? म्हणजे तेच ना, मग आता टीई आणि टीएल कसं डिसाइड करणार? तर टीई मध्ये काय करायचं, मॅक्सिमम ऑफ ऑल एंटरिंग एजेस घ्यायचं. ओके, तर टाइम एकच डिसाइड होणार आहे कारण आपल्याला 2 पॉईंट काढायचे, एक स्टार्टिंग पॉईंट आणि एक एंडिंग पॉईंट, म्हणजे एंटरिंग पॉईंट आणि लिव्हिंग पॉईंट काढायचा आहे. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने काढायचा, ऑल लिव्हिंग एजेस. व्हॉट एक्झॅक्टली इट म्हणजे मीन्स? 2 आले तर त्यातील मॅक्झिमम व्हॅल्यू कन्सिडर करायची का? हा, आता माझ्याकडे एंटरिंग एजेस किती? एकच आहे. त्यामुळे मी काय लिहिणार? फक्त T1 लिहिणार. ओके, आणि तीच माझी फायनल व्हॅल्यू असणार. पण जर मी लिव्हिंग एजेस मला 2 मिळाल्यात, तर लिव्हिंग एजेस मध्ये मी काय करणार? जी Minimum त्या time ऑल कोणता आहे लिव्हिंग ते एजेस मध्ये मिनिमम आहे टायमिंग व्हॅल्यू, T1 आणि T2 मध्ये जो मिनिमम आहे, किंवा जर माझ्याकडे जास्त एजेस आल्या तर त्यामधली जी मिनिमम व्हॅल्यू आहे ती मी TL म्हणून कन्सिडर करणार. आणि ती एक कन्सिडर केल्यानंतर, म्हणजे थोडक्यात तुम्हाला TE ला सपोज तुम्हाला T1 ही आता एकच आहे त्यामुळे T1 आली, आणि T1 आणि T2 मध्ये जर T2 लहान असेल, सॉरी आय विल राईट हिअर T2 अँड T3. ओके, आणि इथं T3 लहान असेल तर काय होणार? तुम्हाला 2 टाइम मिळाले, आणि वन्स यू गेट द 2 टाइम तुम्ही काय करणार हो त्या टाइमचा? तुम्हाला T1 ही फायनल व्हॅल्यू मिळाली, T1 आणि T3. तुम्ही काय करणार ह्या टायमिंगचं? आपल्याला व्हेरी गुड, यू हॅव टू पुट इट इन टू द पॅरामेट्रिक ऑफ अ लाईन, आणि त्याच्यामुळे T1 तुम्हाला काय देईल? 1 पॉइंट देईल, जो स्टार्ट पॉइंट असेल. येस ऑर नो? इट Yes, डिपेंड्स ma'am. ऑन द लिव्हिंग एज आणि एंटरिंग एज. पण तुम्हाला 1 पॉइंट तुम्हाला इथं मिळेल क्लिपिंग लाईन साठीचा, आणि इथे तुम्हाला सेकंड Second पॉइंट point. मिळेल. ओके, मग तुम्हाला XY तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कसं करणार? या टीच्या जागी, म्हणजे हे सेम इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय
एकदा तुम्हाला x आणि y हे दोन्हीही T1 न मल्टिप्लाय करावे लागतील आणि दुसऱ्यांदा तुम्हाला काय करावं लागेल T3 न. सो इट शुड मल्टिप्लाय बाय द T1 and here you have to write the T3. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही ते इक्वेशन सॉल्व्ह करणार. आपण काय काय केलं परत बघा. एवढं सगळं मॅथमॅटिकल प्रॉब्लेम साठी करत बसायची गरज नाही. कॉन्सेप्ट काय आहे, नॉर्मल वेक्टर तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर एक पॉइंट घ्यायचा आहे जो तुमच्या साइडवर असेल. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कुठं जायचं आहे, यू सपोज टू गो हियर. इन बिटवीन तुम्हाला काहीच करायचं गरज नाहीये. ओके, हॅलो मॅम, हा, TL बोला. इज इक्वल टू मिनिमम T2 आणि T3 कसं आलं नाही कळलं. एकच मिनिट. काय म्हणताय तुम्ही? ते TL ला T2 आणि T3 कसं आलं नाही कळलं. मिनिमम. हा, आता फॉर्म्युला काय आहे बघा. जर तुम्हाला एकच टाइम फाइंड आउट करायचं आणि तुमच्याकडे मल्टिपल टाइम आहे, तर तुम्ही आधी बघणार की कुठल्या एजेस सेंटरिंग एजेस आहेत. आता माझ्याकडे किती एजेस होत्या, 3च एजेस आहेत ह्या डायग्राम साठी. ओके, ह्या डायग्राम साठी आपल्याकडे 3 एजेस आहेत. ह्या 3 एजेस मध्ये तुम्ही काय केले, एंटरिंग एज किती मिळाले तुम्हाला? 1 मिळाली. त्यामुळे तुम्ही काय केलं, मॅक्स T1 लिहिलं. तर असं अज्युम करा आता तुम्हाला T2 सुद्धा एंटरिंग एज मिळाली होती. हे आपण अज्युम केले फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग. जर आपल्याला T1 T2 ह्या दोन्ही पण एंटरिंग एज मिळाला, तर आपण इथं काय लिहिलं असतं, TE इज इक्वल टू मॅक्सिमम T1, T2. आणि T1 आणि T2 ह्या दोन व्हॅल्यू पैकी जी व्हॅल्यू मॅक्सिमम आहे ती व्हॅल्यू आपण TE म्हणून कन्सिडर केली असते. ओके, आणि TL मग काय राहिलं असतं, एकच राहिलं असतं T3. मग बाय डिफॉल्ट आपल्याला काय करावं लागते, T3 हे टायमिंग ऍज अ TL म्हणून कन्सिडर करावं लागते. हेच जर आपल्याकडे पेंटॅगॉन असतं, सपोज वी हॅव अ पेंटॅगॉन, हाऊ मेनी T व्हॅल्यू यू विल गेट? किती व्हॅल्यू मिळाले असते Tच्या तुम्हाला? 5. T1 मिळालं असतं, T2 मिळालं असतं, T3 मिळालं असतं. देन यू विल गेट द T4 अँड T5. ओके, आणि त्याच्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं असतं, ऑन द बेसिस ऑफ अ डिनॉमिनेटर. सपोज ही एंटरिंग एज आहे, फॉर एक्झाम्पल ही एंटरिंग एज आहे. देन यू हॅव दिस इज ऑल्सो एंटरिंग एज अँड दिस इज ऑल्सो एंटरिंग एज. पण ह्या ज्या दोन एजेस आहेत, दीज आर द लिव्हिंग एजेस. ही पण लिव्हिंग एज आहे आणि शेवटची पण जी आहे ती लिव्हिंग एज आहे. तर आता ह्याच्यासाठी TE आणि TL तुम्ही कसं डिसाइड केलं असतं, तर TE बरोबर मॅक्सिमम ऑफ ऑल एंटरिंग एजेस. मग कोण कोण आहे, T1 आहे, T3 आहे ड्रॉ करून आणि कोण आहे, दाखवतो. T4 आहे. ओके, अँड देन व्हॉट टू डू, TL मध्ये काय करणार आपण, मिनिमम 25. T2, T5. T5. मग ह्या 3 व्हॅल्यूंपैकी हे कधी कळणार आहे आपल्याला, जेव्हा हे आपण कम्प्युटेशन कंप्लीट करणार आहे ना, म्हणजे हे डिवाइड कंप्लीट करू, हे आपण डिवायडेशनचा आन्सर आपलं येईल, ते आपला T1 असणार आहे. पण T1 हा एंटरिंग पकडायचा का लिव्हिंग पकडायचा, हे कशावर आहे, ह्या डिनॉमिनेटर व्हॅल्यूवर आहे. डिनॉमिनेटर जर पॉझिटिव्ह आला तर काय करणार आहे तुम्ही, लिव्हिंग एज. जर निगेटिव्ह आला तर दॅट इज द एंटरिंग एज. अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार. आणि जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे T1, T3 आणि T4 मधली, ती तुमची फायनल T असणार आहे. मग तुम्ही फायनल T म्हणा त्याला. आणि कशासाठी, एका पॉइंट साठी. आणि मिनिमम जेव्हा व्हॅल्यू काढताल ह्या दोन्हीतलं, सपोज यू हॅव टेकन T2, तर तुमचा फायनल T फॉर द एंडिंग पॉइंट इज व्हॉट, T2. ओके, तो फायनल झाला. मला एक सांगा, तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलंय का, फक्त कॉन्सेप्ट लक्षात आलंय का? जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तेव्हा तुमच्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. ओके, आता आपलं जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे ते मी तर घेतलेलं आहे बघा. फ्लिपिंग विंडो विथ व्हर्टायसेस 3, 4, 3, 0, 1, 2 अँड ऑल दिस. हे व्हर्टायसेस तुम्हाला दिलेत. पटकन प्लॉट करून घेऊया. 3 0 आहे, 3 0 म्हणजे इट विल बी हियर, बरोबर आहे. देन 1 2 1 2 we have here. 1 4 it will be here. Next 3 6
it is here. Then 5 4, 5 4 and 5 2 last one. ओके, हे तुमचे क्लिपिंग विंडोचे व्हर्टायसेस आहेत. तर हे आपण क्लिपिंग विंडो प्लॉट करून घेऊया. सो आय विल प्लॉट join the vertices. ओके, आपण नाव देऊया त्याला. हा वर्टेक्स 1 आहे V1. This is vertex 2. This is vertex 3, 4. This is 5. And this one is the 6. बरोबर आहे. Now we will plot a line -2 1. -2 1. आणि 6 3. 6. I will draw a line. Sorry. Connect these two endpoints. You will get a line. Fine. आले लक्षात. तुमची ही विंडो तुमचं डायग्राम क्रिएट झालेली आहे. तुम्हाला फक्त आता कम्प्युटेशन करायचंय. आता तुमचा प्रश्न काय येणार आहे की NI ला काय कन्सिडर करायचं. हे एवढ्यावरून आपण NI कसा कन्सिडर करणार. PI काय घेणार. P0 आपल्याला माहिती आहे. P1 आपल्याला माहिती आहे. What is the P0? A is your P0 and P1 is what? B is your P1. Okay. आता फक्त प्रश्न वेक्टर आणि पॉइंट ऑन द एज हे काय कन्सिडर करायचं. तर हे लक्षात घ्या. पहिल्यांदा काय करायचं, प्रत्येक साइड कडून तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन प्लॉट करून घ्यायचे. त्याच्यावरून तुम्ही नॉर्मल वेक्टर डिसाइड करणार आहे. आणि तो कसा करायचा हे मी तुम्हाला लगेच सांगते. जस्ट चेक. ओके, हे नॉर्मल वेक्टर घेतले. नॉर्मल वेक्टरला नाव देऊया. ओके, बघा मी प्रत्येक ओके, आता प्रत्येक एजेसला आपण वेक्टर दिलाय. नॉर्मल वेक्टर दिलेला आहे. सो वी नीड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर देम. नॉर्मल वेक्टर काढला तर चालेल का. काय म्हणताय. कोणताही पॉइंट वरून काढला तरी चालेल का नॉर्मल वेक्टर. हा येस येस येस, सेंटर पॉइंटला जायला पाहिजे असं काही नाहीये. यू कॅन ड्रॉ फ्रॉम एनी प्लेस. फक्त आता लक्षात घ्या की नॉर्मल वेक्टर कसा लिहायचा हे तुम्हाला महत्वाचं आहे. मी तुम्हाला N1 सांगणार आहे. तुम्ही काय करायचंय, मला रेस्ट ऑफ द नॉर्मल वेक्टर सांगायचे. ओके, आता मला सांगा नॉर्मल वेक्टरचा एरो जो आहे तो नेहमी आउटवर्ड असतो. ओके, हा नेहमी आउटवर्ड वेक्टर असतो. आउटवर्ड वेक्टर म्हणजे कसा असणार आहे, तो त्याचं डायरेक्शन हे बाहेर पडताना असणार आहे. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला वेक्टर मिळतोय. एक मला सांगा, जेव्हा हा नॉर्मल वेक्टर असा पुढे पुढे जात जाईल तेव्हा त्याच्या x आणि y व्हॅल्यू मध्ये काय चेंजेस होत जातील. म्हणजे x आणि y हा पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. नेगेटिव्ह. x हा काय व्हायला लागलाय, कमी व्हायला लागलाय. मायनस लिहूयात त्याला. आणि y काय होतोय, वाढतोय का कमी होतोय. y वाढतोय. वाढतोय. कसा वाढणार, तो व्हर्टिकली वरती ना. नेगेटिव्ह होतं. बघा ना, तो निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये चाललाय ना. एक्स पण कमी 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 होत चाललाय. हा जर एरो मी पुढे ड्रॉ करत गेले तर तो -1 होईल, -2 होईल त्याची एक्स ची व्हॅल्यू. त्याचबरोबर सायमल्टेनियसली वाय व्हॅल्यू सुद्धा त्याची डिक्रीज होत चालली. निगेटिव्ह क्वाड्रंट मध्ये चाललेलं आहे. येस ऑर नो. येस मॅम. ओके, मग त्यावेळेस तुम्ही काय करायचे हे लक्षात घ्या. जेव्हा डाऊनवर्ड एरो असेल किंवा आपण डायरेक्शन लक्षात घ्यायची आणि त्या डायरेक्शन वरून तुम्ही काय लिहिणार आहात. डिक्रीज होत असेल तर -1 लिहायचं. ओके, सो आय विल राईट हिअर फॉर अ डिक्रीज इट इज -1, फॉर इनक्रीज इट इज +1. कुठल्याही डायरेक्शन मध्ये असू द्या. आणि जर काहीच होत नसेल, इट इज गोइंग ऑन अ स्टेडी पाथ, इट विल बी द 0. सो यू कॅन कॉल हिअर न्यूट्रल. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. आता N1 चं काय असेल, इट इज -1, -1.
टेल मी द फर्दर वन. N2 काय असेल? 1 1 X वाढत चाललाय का? No, ma'am. X is Minus constant. -1, -1 Y वाढत चाललाय का? 0. व्हेरी गुड. Y हा वाढतही नाहीये आणि कमी पण होत नाहीये, त्यामुळे हा काय असणार आहे? 0 असणार आहे. व्हॉट इज द नेक्स्ट वन? -1, -1. आता बघा N3 Plus काय व्हायला लागले बघा? +1. N3 X काय व्हायला लागला इकडे? कमी कमी व्हायला लागलाय. -1, Y काय होतोय? इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय? Increase. Increase. ओके. व्हॉट इज द N4? X काय होतोय आपला? जर हा एरो असा बाहेर चालला, Increase. इन्क्रीज. Y काय होतोय? 1 1 1. N5 is 1, 0. 1 0 1, 0. And last one 1, -1. 1, -1. गुड. ओके. नॉर्मल वेक्टर मिळाले तुम्हाला सगळ्यांना. Now what is the required? PEI. So I will write here PE1 equal to PE2 equal to PE3, PE4, P5, P6. ओके. आता हे काय घेणार सांगा बरं. जर आपण डायरेक्टली जे व्हर्टेक्स आहेत V1, V2, V3 to V6 हेच जर आपण पॉइंट ऑन एज घेतलं तर चालेल का? व्हर्टेक्स हे तुमच्या त्या एज वर आहेत का नाहीत? Yes, Yes or no? Yes, ma'am. मग आपण घेऊयात. कशाला आपण दुसरा पॉइंट अज्युम करत बसायचं? सो वी कॅन डायरेक्टली टेक पहिला पॉइंट V1 इज इटसेल्फ ॲज अ PE1. 1, 2. नेक्स्ट इज व्हॉट? P3 काय आहे? 1, 4, P4, P4, 3 6 P6, then 5, 4. 5 last 5, one is 2. 5, 2. ओके. हे मिळालं. P0 काय आहे सांगा बरं जरा मला. P0 -2, -2 1 व्हेरी गुड. -2, -1. 1. आणि P1 काय आहे? 6 6, 3 3. 6, 3. ओके. तर हे लक्षात आले. आता यातलं काय माहित नाहीये, हे जे इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं यातलं काय माहित नाहीये तुम्हाला असं वाटतंय? जर मला T1 काढायचं असेल तर मी काय करेन बघा, फक्त N1 घेईन, डॉट प्रोडक्ट P1. ओके. PE1 घेणार मायनस P0 आणि हा कम्प्लीट ब्रॅकेट डिवायडेड बाय NI N1 म्हणजेच N1 डॉट D. D काय आहे सांगा बरं जरा मला. P1 minus P1 P0. P0 आणि D हा नेहमी सगळ्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट राहतोय, बरोबर आहे की नाही? Yes, म्हणजे ma'am. P1 मायनस P0 ना. Yes, ma'am. P1 मायनस P0 म्हणजेच DX आणि DY तुम्हाला मिळणार. थोडक्यात तुम्हाला इथे कसं मिळणार? कॉमा Y. हे कसं येणार? तुमचा जो X1 आहे त्यातून X0 मायनस होणार. ओके. शुड आय राईट हियर X1 मायनस X0 कॉमा Y1 मायनस Y0. ओके. मग याच्यामध्ये कसं येणार तुमचं? का आलं X1? कारण आपल्या पॉइंटला हे जे कोऑर्डिनेट्स आपण इथं लिहिलेले आहेत ते काय आहेत? दीज आर द X0, Y0. ओके. आणि त्याच्या खाली काय आहे आपल्याकडे? X1, Y1. मग हे कॉन्स्टंट राहणार आहे. तुम्ही किती वेळा T1 करा, T2 करा, T3 करा, D तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. एकदाच कॅल्क्युलेट करून घ्या. मग याची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं? इक्वल टू 6 वजा वजा 2. किती येते मग? 6 वजा ब्रॅकेट मध्ये वजा 2 8. कॉमा 8 येणार. कॉमा Y1 किती आपला? 3 आहे वजा -1 Y0 that is the 1. So 2. what are the 8, values here? 2. 8, 2. 2. ओके.
हे आलं तुमचं. मग आता तुम्ही हे कसं पुट करणार बघा. जस्ट आय विल टेल यू. ह्याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. लेट मी टेल यू हिअर. N1 इज व्हॉट? N1 इज -1, -1, -1. डॉट आहे दोघांमध्ये. नंतर PE1 काय आहे? दीज आर द 3,0 मायनस P0 काय आहे? -2,1. हे झालं आपलं न्यूमरेटर कंप्लीट. नाउ डिनॉमिनेटर Ni इज व्हॉट? -1, -1. डॉट प्रोडक्ट 8,2. 8,2 काय आहे? आपलं D आहे. येस ऑर नो? Yes, ma'am. हे कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला T1 ची व्हॅल्यू मिळेल. फाईन. तर हा रेस्ट ऑफ जे राहिले आपला पार्ट तो आपण नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट करूया. वी विल स्टॉप हिअर. तुमची अटेंडन्स पोस्ट करा आणि देन तुम्ही लीव्ह व्हा फॉर द नेक्स्ट लेक्चर.